शुभ सकाळ मित्रांनो. ओम साईराम, श्री स्वामी समर्थ. आजच्या दिवसाची सुरुवात करूया देवपूजेने. माझी देवपूजा झालेली आहे. आता मी नाश्ता करून ऑफिसची तयारी करेन. आज नाश्ता घरीच करतोय. घरगुती जे असेल ते दुधाबरोबर पोळी किंवा चपाती जी आहे आई ते खाईन. आणि डोरा, मीट माय फ्रेंड डोरा आणि सानू, शायनिंग सानू. ते शायनिंग मारते, स्वतःचा मोठेपणा करते. हे गोड बनवता येतं मला, हे करता येतं. शाळेत जाते मी. अभ्यास केला नाही ना की आता शाळेत टकली करतात. काय ग डोरा? मित्रांनो, ऑफिसला गेलो, ऑफिसला ब्रेकफास्ट केला. तिथून आता आलो स्वामींच्या मठात. स्वामींना नमस्कार करायला, त्यांचा आशीर्वाद घ्यायला. तुम्हालाही दर्शन देतो त्यांचं मठात जाऊन. योग आहे बघा. मठात आलो आणि स्वामींची आरती मिळाली. छान वाटलं. मित्रांनो, महाराजांचं दर्शन माझं झालं आहे. आज महाराजांचा आशीर्वाद घेऊन आम्ही निघालो आहे आता. आणि आज 5 दिवसाच्या बाप्पांचं विसर्जन आहे. त्यासाठी पावसाने हजेरीसुद्धा लावले आणि महाराजांची आरतीसुद्धा झाली. आणि काय भाग्य लाभलं मला की आरतीला मला जायला मिळालं. म्हणजे मी मठात गेलो आणि आरती चालू झाली. खूप छान वाटलं. आणि तितक्यात पावसाने हजेरी लावली. पावसाने विसर्जनासाठी पण हजेरी लावली आणि महाराजांच्या आरतीसाठी पण हजेरी लावली. मस्त पाऊस पडतोय. त्याला भेटतो ऑफिसला. आता जातो घरी जेवायला. घरी जेवून माझं जो काय डाईट असेल तो घेऊन येईल असेल तो. आणि मग पुढे कंटाळ. मित्रांनो, मी आलो आहे साई मंदिरात. हे साई मंदिर आहे गायकवाडीच्या मागे, क्रिसेंट बे टॉवरच्या खालीच आहे. आणि खूप जागृत आहे खरंच. हे बघा, हे साई मंदिर, याचं बांधकाम चालू आहे. आणि हे श्री साई भक्त संत सीताराम महाराज यांची ही समाधी, यांचा हा मठ आहे. या समाधीमुळे हे मंदिर इथून हलवता आलं नाही. त्याच्यावरती भव्य क्रिसेंट बे टॉवर उभा केलेला आहे. तुम्हाला मठही दाखवतो. हे बघा, हे वृक्ष केवढं मोठं आहे. संत सीताराम महाराजांचा मठ दाखवतो. हा बघा, श्री समर्थ सीताराम महाराज मठ. हा महाराजांचा मठ. महाराज इथे राहत होते. खूप सुंदर आहे हे मंदिर आणि हा मठ. खरंच तुम्ही सुद्धा या एकदा इथे नमस्कार करायला. तुम्हालाही खूप आवडेल. बोला ओम साईराम. कसं वाटलं बाबांचं मंदिर आणि मठ? जेवण मी इथे आलो होतो नमस्कार करायला. आता चाललो आहे घरी. ऑफिसला जाऊन घरी जाईन आणि मग पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करेन. मित्रांनो, आलो आहे मी घरी. आता संध्याकाळची दिवाबत्ती करून घेतो. दिवाबत्ती झाल्यावर माझं संध्याकाळचं जे मील आहे ते मी करून घेतो. आज मीलला आहे मुसळी, थोडेसे ड्रायफ्रूट्स, 2 इलायची केळी. हे दुधासोबत घेणार आहे मी. हे घे. आणि त्यानंतर जिमला जाईन मी. पुढचा व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू करेन. आज माझा वर्कआउट आहे हे जिममध्ये गेल्यावर सांगतो तुम्हाला. मित्रांनो, आज गुरुवार. दर गुरुवारी मी साईचं चरित्र वाचतो. आज माझा आहे अध्याय 39वा चालू आहे. हे अध्याय 39वा चालू आहे. हे वाचून झाल्यावर मी जिमची तयारी करून जिमला निघेन. माझं साईचं चरित्र वाचून झालं आहे. इव्हिनिंगचा मेलसुद्धा केला मी. जिमची तयारी पण केली आहे.
आता मी निघतोय जिमला गेलो मी पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करेन. आज माझा कोणता वर्कआउट आहे. हा माझा मित्र आकाश उर्फा बंड्या. हाय कर बंड्या. आज गणपती विसर्जनासाठी आलाय. चल जाऊ. चल मग बाय करे. जाऊ दे आता. आवाज नाही देत आहेस ना. सोड जातो मी. मगाशी काय आवाज दिलास लवकर. मगाशी कसा आवाज दिलास मला. बघा नंदा भाऊचा गणपती विसर्जनासाठी निघाला आहे. मुंबई बाजार मित्रांनो आलो आहे जिमला. चेंज केलं. आजचा लेग्स वर्कआउट आहे. पहिले सिटअप्स घेतोय, त्यानंतर बारबेल घेईन. आणि आज माझी छोटी मैत्रीण आली आहे साईज्ञा. ही माझ्या मित्राची मुलगी. हाय कर. हाय साईज्ञा. खूप गोड आहे. ब्लॉग चालू आहे का. तुला दाखवणार मी सर्वांना. माझी मैत्रीण. हाय कर. बोल आमच्या दादाच्या चॅनलला सपोर्ट करा. ए वा वा वा. चला वर्कआउटला सुरुवात करतो. हे पप्पा दिसते. हे पप्पा. आया इधर. स्कॉटला पहिला घेतोय बारबेल स्कॉट. लाईट वेट आहे 30 किलो. 25 रेपिटेशन ते आणि 25 रेपिटेशन सेटअप्स असे 4 सेट घेत आहे स्कॉटला. व्हिडिओ दाखवतो मी तुम्हाला. बारबेल स्कॉट हे 4 सेट झालेत माझे. त्याच्यावर सिटअप्स पण हे 4 सेट 25-25. आणि शॉर्ट्स विसरलो होतं घरी तर मी मागवले आहे. आता चेंज करून पुढचं व्हेरिएशन घेतो लेग्सचं. त्याच्यामध्ये मी 3 व्हेरिएशन घेतो आहे. एक वाईड, एक स्ट्रेट आणि एक सेंटर. मी तुम्हाला दाखवतो तिन्ही व्हेरिएशन कसे. पहिला घेतला वाईड. त्याच्यातून 15 आहे. डन. लेग्स एक्सटेन्शन पण 4 सेट घेणार. त्याच्यानंतर स्कॉट.
मित्रांनो आजचा वर्कआउट झाला आहे लेग्सचा. बाहेर बसलो आहे चेंज करून प्रोटीन घे. जिम बंद झाले. आता घरी जाऊन माझा पुढचा मेल आणि जेवण हे व्हिडिओत कंटिन्यू करेन तुम्हाला. आलो आत्ताच घरी, फ्रेश होतो आणि माझा जो आत्ताचा मील आहे 2 ॲपल आणि 2 बनाना ते खातो. त्यानंतर मी जेवेन. 2 ॲपल, 2 वेलची बनाना, 1 मोसंबी आहे हा माझा आत्ताचा डाईट. आणि त्यानंतर मी जेवणार आहे.